डोळे मिटून शांत बसलेला ध्यानस्थ अवस्थेतील तथागत बुद्ध। जगभरात आपण बुद्धांची हीच प्रतिमा पाहत आलो आहोत। पण तुम्हाला माहिती आहे का, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कॅनव्हासवर बुद्धांचं एक चित्र काढलं होतं आणि त्या चित्रात बुद्धांचे डोळे पूर्णपणे उघडे होते। आपल्याला बाबासाहेब एक महान कायदे पंडित, अर्थशास्त्रज्ञ आणि जागतिक नेते म्हणून माहिती आहेत, पण ते एक उत्तम रसिक आणि कलाप्रेमी होते। त्यांनी B.R. मडिलगेकर या प्रसिद्ध चित्रकाराकडून चित्रकलेचे धडेही गिरवले होते आणि त्यांच्याच कुंचल्यातून साकारला गेला एक वेगळा उघड्या डोळ्यांचा बुद्ध। त्या चित्राच्या खाली लाईट ऑफ द वर्ल्ड असं लिहिलं। पण प्रश्न असा आहे की बाबासाहेबांनी बुद्धांचे डोळे उघडे का काढले? यामागे बाबासाहेबांचा एक अत्यंत प्रगल्भ आणि क्रांतिकारी विचार होता। पारंपरिक समाधी अवस्थेतला केवळ डोळे मिटून बसलेला बुद्ध बाबासाहेबांना मान्य नव्हता। ते स्पष्टपणे म्हणायचे, मला डोळे मिटणारा नाही तर मार्ग दाखवणारा बुद्ध हवाय। या जगात इतकं दुःख आहे, शोषण आहे, अन्याय आहे, डोळे मिटलेल्या बुद्धाला या जगातलं दुःख कसं दिसणार? समाजातील वेदना पाहण्यासाठी, दीनदुबळ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि दुःखावर प्रत्यक्ष उपाय शोधण्यासाठी बुद्धांचे डोळे उघडे असणे अत्यंत गरजेचं आहे। बाबासाहेबांचा बुद्ध हा जंगलात एकटाच तपश्चर्या करणारा नसून तो लोकांच्या दुःखात त्यांच्या सोबत उभा राहणारा सक्रिय करुणेचा महामानव आहे। हा उघड्या डोळ्यांचा बुद्ध म्हणजे खऱ्या आंबेडकरवादी कला विचारांचा उगम आहे। बाबासाहेबांचा हा विचार तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका।